नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लक्षदीप अकॅडमीत तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजचं लेक्चर तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि खास करून कोणासाठी माहिती आहे का? ज्या विद्यार्थ्यांचे पेपरचे मार्क काही केल्याने पेपरचे मार्क वाढतच नाहीये. पेपरचे मार्क वाढत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर आहे. सर्वांनी बघा, याचा तुम्हाला खूप फायदा होणार या लेक्चरचा. ज्या ज्या गोष्टी सांगतो त्या गोष्टींचा तुम्ही प्रॉपर वापर करा. त्या अभ्यासामध्ये त्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याचा अवलंब करा, जेणेकरून तुमचे पेपरचे मार्क वाढतील. ओके. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय? PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन का करावे? आता प्रिव्हियस म्हणजे काय? मागच्या वर्षाचे प्रश्न. हे मागच्या वर्षाचे नाहीये, हे येणाऱ्या भरतीमध्ये प्रश्न आहे. PYQ म्हणजे बरेचसे लोक म्हणतात मागील प्रश्नपत्रिका. बरोबर आहे, मागील प्रश्नपत्रिकेतले आहे, पण हे तुमच्या भविष्यात येणारे प्रश्न आहे. ॲज इट इज पोलीस भरतीला तुमच्या माहितीसाठी सांगतो 70 ते 80 प्रश्न येतात. 70 ते 80 प्रश्न जशाच तसे. आता जर एखादा नवीन आला तर याच्या रिलेटेडच असतो, मग तुम्हाला हे करावे लागतील. मागील वर्षाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका कराव्याच लागतील तुम्हाला. 2024 पासून सुरुवात करायची. तुम्हाला केव्हापासून करायची? तर 2024 पासून करायची. कशी करायची हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या अगोदर जर नवीन असाल चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. ओके. त्यानंतर बघा, पूर्ण लेक्चर करा आणि याच्यामध्ये मुंबई शहरचे जे प्रश्न आहे, अभ्यास कसा करायचा या PYQचा हे पण मी तुम्हाला शिकवणार आहे आज. जे तुम्ही कसा करता आणि मी कसा करून घेणार आहे तुमच्याकडनं, या गोष्टी तुम्हाला मी आज शिकवणार आहे. ते तुम्हाला करावं लागेल पूर्ण लेक्चर. PYQच्या माध्यमातून अभ्यास कसा करायचा म्हणजे तेच सांगतो तुम्हाला. एखादा ऑप्शन आहे, त्या ऑप्शन संदर्भात तुम्ही काय करता? फक्त त्याच्या रिलेटेडच काम करता. बरं ना. आता भाववाचक नाम असेल एखादा, समजा प्रश्न आलाय मुंबई शहरला, मनुष्य हा शब्द आलेला आहे. बरोबर ना. आता तुम्ही काय करता? मनुष्यत्व एवढं दिलं याचं भाववाचक नाम, बस इथपर्यंतच तुम्ही मर्यादित राहता. हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. कशावरनं हाच रिपीट होईल? मी काय म्हटलं, 70 ते 80 प्रश्न रिपिटेशन असतं. मग पूर्ण कॉपी पेस्ट होता का? हा, पूर्ण कॉपी पेस्ट 70 वगैरे होता, पण काही काही त्याच्या रिलेटेड. या वर्षी मनुष्य आला आणि दुसऱ्या वर्षी पुढचा एखादा येईल, पण हाच प्रत्यय लागेल. कोणता? त्व प्रत्ययच लागणार आहे. मग हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्या संदर्भात मी तुम्हाला शिकवणार आहे अभ्यास कसा करायचा आणि टॉपिक IMP टॉपिक कसे काढायचे. जर आता मुंबई शहरला संधी टॉपिकवर, मुंबई शहरला संधी या टॉपिकवर आहे ना, जवळपास 3 ते 4 प्रश्न होते. 3 ते 4 प्रश्न मुंबई शहरला. ओके. आता 3 ते 4 प्रश्न जर संधी टॉपिकवर येत आहे बाळांनो, आणि मागील मी अनालिसिस केलं, 2019 ला संधी टॉपिकवर प्रश्न होता, 2021 ला होता, 2024 ला. हे बघा इथं लिहून देतो. 2019 ला होता, 2019, 2021 आणि 2024 ला सातत्याने म्हणजे मुंबई शहरला जर संधी टॉपिकवर प्रश्न येतोय म्हणजे संधी टॉपिक हा तुमचा काय? तिथला IMP म्हणजे मराठी व्याकरणातला तुमचा 1 मार्क डन झाला. 1 मार्क फिक्स झाला तुमचा संधी टॉपिकवरचा. मग अशी तुम्हाला तयारी करायची त्या पद्धतीने, तेव्हा तुमचा स्कोर वाढणार आहे. नुसता अभ्यास करून उपयोग नाहीये. नुसते पुस्तकं वाचून पोलीस होत नाही. त्याला कोणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज पडते, कोणाचा तरी आधार पाहिजे. हे तुम्हाला कोणी सांगत नाही. तुम्ही क्लास जर लावला असेल तर तिथं लेक्चर करता, ते लेक्चर त्यांच्या हिशोबाने बरोबर चालत असतात, पण IMP टॉपिक हे आपल्याला काढायचे असतात आणि मी ते तुम्हाला काढून देणार आहे. ओके. मग सिलेबस करायचा का? हो, सिलेबस पण करायचा. याच्यासोबत PYQ जो आहे ना, याच्यासोबत तुम्हाला सिलेबस सुद्धा करावा लागेल. ओके. आता मी जे शिकवणार आहे तुम्हाला, याच्याशिवाय याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही किंवा अशा पद्धतीने अभ्यास करायचा. आज आपण मुंबई शहरचे प्रश्न घेणार आहे. कोणते? तर मुंबई शहरचे. ओके. त्याच्या आधी जर नवीन कोणी असेल ज्याला भरतीबद्दल काहीच माहित नाही किंवा अशा मुलं ज्यांना क्लास लावणं शक्य नाहीये गावाकडचे, अशा विद्यार्थ्यांनी ही स्पेशल बॅच चालू करा. आजपासून सुरू करा ही बॅच. स्पेशल पोलीस भरती बॅच आहे. स्पेशल पोलीस भरती 349 रुपयामध्ये ही बॅच जर तुम्ही करताय तर तुमचा पोलीस भरतीचा पूर्ण सिलेबस करून पूर्ण. ओके. आणि मोजकच दिलंय. तुम्ही कुठल्या बॅच करा त्याच्याबद्दल काहीच वाद नाहीये, पण आपल्या बॅच मध्ये जे गरजेचं आहे ना तेच घेतलेलं आहे. म्हणजे असं डायरेक्ट डीप मध्ये म्हणजे असं तुम्हाला वाटणारच नाही की ही बॅच खूप डीप मध्ये काही MPSC लेवलचं, अजिबात नाही. जे महत्वाचं आहे ना तेच तुम्हाला शिकवणार आहे. शिकवलेलं आहे मुळात, म्हणजे रेकॉर्डेड बॅच आहे. मराठी एकदम सोप्या भाषेत शिकवले. आज जेवढे प्रश्न घेतले तुमचे, म्हणजे मी आता घेणार आहे, ते सगळे प्रश्न आपण आपल्या बॅच मध्ये शिकवलेले. गणिताचे सांगळे सरांनी शिकवले. GK पण पूर्ण घेतलेले. त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. 15,000 पदांची भरती होणार आहे. जर तुम्हाला एक जागा पाहिजे असेल तर तुम्हाला हे बॅच करावं लागेल, तरच तुम्ही सक्सेस ठरशाल, नाही तर होणार नाही.
कारण क्वालिटी बॅच करा आणि लवकर स्कोर वाढवा, हा माझा उद्देश आहे. बॅच जॉईन करायचा असेल तर तुम्हाला प्ले स्टोअरला जावं लागेल, लक्षदीप अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं. ॲप डाउनलोड करायचं, संपूर्ण माहिती भरायची. आणि जर काही डाऊट असेल तर माझा नंबर घेऊन ठेवायचा 8329603029. ओके, याच्यावर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा, ॲप लिंक मी तुम्हाला पाठवून देईल. हां, चला आता बघा, आपल्याला पहिला प्रश्न आहे म्हणजे आजचं काय, मुंबई शहर पोलीस भरती यामधले आपण मराठी व्याकरणाचे काही प्रश्न बघणार आहे, मराठी व्याकरणाचे. आणि आपण जी PYQ ची बॅच आहे ना, ती PYQ ची बॅच पण घेऊन येतोय हा लवकरच, लक्षात असू द्या. जे नवीन आहे किंवा जे जुने मुलं आहे त्यांच्यासाठी PYQ ची बॅच इथे आपली पुढच्या हप्त्यामध्ये तर आरामशीर येऊन जाईल, काम चालू आहे त्याचं. मुंबई शहर पोलीस भरती पेपर 2024 यामधला आज मराठी व्याकरण बघणार आहे आपण. बघा कसा अभ्यास करायचा आता. हा, काय रे, मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? काय म्हणले, मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? ऑप्शन बघा, मानव, माणूस, मनुष्यत्व आणि मानवी. सगळ्यात पहिले तुम्हाला भाववाचक नाम काय असतं हे माहित पाहिजे. भाववाचक नाम, नामाचे प्रकार पडतात बघा. नामाचे मुख्य प्रकार आहे 3 आहे. एक आहे तुमचा सामान्य नाम, दुसरा आहे तुमचा विशेष नाम आणि तिसरा आहे तुमचा भाववाचक नाम. सामान्य नाम, त्यानंतर बघा विशेष नाम आणि त्यानंतर आहे तुमचा भाववाचक नाम. ओके, आता भाववाचक नामाला प्रत्यय लागतात. भाववाचक नामाला काय प्रत्यय लागतात बघा, यत्व, यत्व, पणपणा, पणपणा, आई बघा, आई की गिरी, वाविता, आई की गिरी, वाविता, हे प्रत्यय लागतात. मग आता हा मूळचा शब्द काय माहिती का, मनुष्य म्हटलंय की नाही. आता बघा हा मनुष्य शब्द आहे, बरोबर. आता मनुष्यापासून भाववाचक नाम कोणता प्रत्यय लागतो इथं, तर मनुष्य या शब्दाला त्व प्रत्यय लागला. त्व म्हणजे मनुष्यापासून काय तयार झालं तुमचं, मनुष्यत्व, मनुष्यत्व. मग तुम्ही इथपर्यंतचा अभ्यास करता प्रश्नपत्रिकेतलं, बस मनुष्य, मनुष्यत्व, बस झालं, संपलं. चुकीचं आहे, तुमची अभ्यास करण्याची पद्धत चुकीची आहे, बरं ना. मला माहिती आहे लगेच तुम्ही भाववाचक नामाची व्याख्या काढू शकत नाही किंवा मनुष्य त्व शब्दाचे आणखी प्रत्यय काढू शकत नाही. त्यासाठीच तुम्ही माझ्यासोबत अभ्यास करा. मी हे मटेरियल तुम्हाला आयतं देणार, रेडीमेड मटेरियल देणार. तुम्हाला काम करायची गरज नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यास करायचा आणि त्यांना मटेरियल द्यायची जबाबदारी मात्र ही माझी असणार आहे. ओके, बघा कसं, तर बघा आता इथं मनुष्य भाववाचक शब्द आहे, त्याला म्हणतात धर्मवाचक नाम. लगेच त्याची व्याख्या करायची. लगेच काय व्याख्या बघा बरं, बघा, ज्याला स्पर्श करता येत नाही, ज्याला स्पर्श करता येत नाही, चव पण घेता येत नाही. ज्याला स्पर्श पण करू शकत नाही आणि चव पण घेऊ शकत नाही, डोळ्यांनी पाहता पण येत नाही. काय म्हणलं, एकदम सोपी व्याख्या बघा. स्पर्श नाही करायचा, चव पण नाही घेता येणार, डोळ्यांनी बघता पण येणार नाही. कल्पनेने मानलेले गुण म्हणजे फक्त इमॅजिन केलेले, फक्त आपण इमॅजिन केलेले जे काही गुण असते किंवा अवस्था कृती असतात, अशा नामांना भाववाचक नाम म्हणतात. अशा नामांना काय म्हणतात, भाववाचक नाम. ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही, अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था व कृती ह्या नामांना भाववाचक नाम म्हणतात. मग बघा, मनुष्य तुमचा त्व प्रत्यय होता ना, मी काय केलं, तुम्ही इथपर्यंत मर्यादित होते ना, मी तुमच्या एक स्टेप पुढे गेलो निघून, आणि हेच मुलं पास होतं. लक्षात घे, हेच मुलं पास होता. 15 लाख अर्ज येतात, त्याच्यातले 15,000 सिलेक्ट का होता, कारण ती ही मेथड वापरता. ते काय करता, त्वचं लगेच करून टाकणं बघा. शत्रूचा शत्रुत्व, मित्रापासून मित्रत्व, प्रौढ पासून प्रौढत्व, जड पासून जडत्व, प्रभाव पासून प्रभुत्व. मग आता कोणताही येऊ दे, त्व प्रत्यय असलेले भाववाचक नाम कोणताही येऊ दे पेपरला, त्यांचं काय झालं, एकदा हाताखालून गेले. प्रश्न किती सोपा राहू द्या, हा 1 मार्क जर चुकला तर आयुष्य तुमचं डायरेक्ट बिघडणार आहे, आणि 1 मार्क जर बरोबर आला तर आयुष्य घडवणार आहे. मग हे तुम्हाला माहित पाहिजे. माणूस पासून मनुष्यत्व झाला की नाही, शत्रूपासून शत्रुत्व, मित्रापासून मित्रत्व, प्रौढ पासून प्रौढत्व, जड पासून जडत्व आणि प्रभाव पासून काय तर प्रभुत्व, हे शब्द आहे. ओके, झालं, पहिला प्रश्न झाला. आता बघा पुढचा प्रश्न. खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा. एकवचनी आणि अनेकवचन. एकवचनी शब्द ओळखायचा तुम्हाला बघा. एकवचनी आणि दुसरा काय तुमचा अनेकवचनी. एवढी भारी PYQ ची बॅच येणार आहे ना आपली, जो विद्यार्थी बॅच करेल ना तो डायरेक्ट पासच होणार. फक्त व्यवस्थित करावं लागेल, डेडिकेशननी 100% पास होईल. बघा आता पर्वत शब्द आहे, पर्वत, एक पर्वत, याचा अनेक वचन अनेक पर्वतच आहे. ओके, त्याच्यानंतर विषय, एक विषय, अनेक वचन काय, अनेक विषय.
त्यानंतर एक हत्ती, त्याचं अनेक वचन काय? अनेक हत्तीच होतं. एक हत्ती पाहिले का आणि 10 हत्ती पाहिले का? एकच आहे. मग आपल्याला काय म्हणलंय? एकवचनी. एकवचनी. मग आता ही अनेक वचनी पण यांचा अर्थ होतो, यांचा अर्थ एकवचनी पण होतो. एक पर्वत, अनेक पर्वत, एक विषय, अनेक विषय, एक हत्ती, अनेक हत्ती. मग राहिलं काय? तर बघा बोका शब्द राहिला. मग बघा आता एक बोका, याचं बघा बरं अनेक वचनी काय होतं? अनेक बोके. अनेक बोके. मग आता समजतं मला की आता हा जो आहे ना, हा बोका हा तुमचा आहे एकवचनी. बोका हा शब्द काय तुमचा? एकवचनी. म्हणजे बाकी सगळे एकवचन अनेक वचन सारखंच आहे यांचं पण, बरोबर ना? इथं पण सारखं आहे, पण बोका मात्र बोकाचं अनेक वचन बोके होतं. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा योग्य आहे. पर्याय क्रमांक 3 काय तर योग्य आहे. मग आपण काय करतो माहितीये का? आपण इथपर्यंतच अभ्यास करतो. आपण एवढाच परीक्षेमध्ये पेपरला जाताना अभ्यास करून जातो आणि पेपर सेट करणार काय करतो? आता दुसरा एखादा शब्द टाकतो. मग तुम्हाला माहित पाहिजे ना. बघा आता आकारांत म्हणजे बोका हा शब्द जो होता ना बोका, हा आकारांत. आकारांत म्हणजे काय? हे बघ का जो आहे ना का, इथं आ आलेला आहे म्हणून याला बोका म्हटलेलं आहे. आकारांत उल्लेख करताना पुलिंगी नामाचे एक आकारांत होतं. म्हणजे पुलिंगी, पुलिंगी म्हणजे पुरुष जातीचा बोध होतो, त्याला म्हटलं तर पुलिंगी, बरोबर ना? तो बोका. याचं काय होतं? एक आकारांत. एक आकारांत म्हणजे काय रे? इथं हा एक मात्र जो आहे ना त्याला म्हटलं जातं एक आकारांत. मग बघा एक कुत्रा, अनेक कुत्रे, एक ससा, अनेक ससे, एक घोडा, अनेक घोडे, एक आंबा, अनेक आंबे, एक रस्ता, अनेक रस्ते. झालं. म्हणजे तुम्ही अजून अभ्यास केला, लोकांपेक्षा 4 पावलं पुढे गेले. पेपरला यावर्षी बोका आलं होतं, पुढच्या वर्षी नवीन काहीतरी येऊ शकतं, त्यासाठी आपण हे करून ठेवले. त्यासाठी ओके. एक कुत्रा अनेक कुत्रे, एक ससा अनेक ससे, एक घोडा अनेक घोडे, एक आंबा अनेक आंबे, एक रस्ता अनेक. ओके. चलो पुढे बघा आता. पुढचा प्रश्न. असा अभ्यास करायचा तुम्हाला. आणखीन आहे बघा. एक वाडा, अनेक वाडे, एक अनारसा, अनेक अनारसे, एक टाका, अनेक टाके, एक ओढा, अनेक ओढे, एक राजा, अनेक राजे. सगळ्यांचं आकारांत आहे. म्हणजे इथं काय आकारांत म्हणजे उल्लेख जेव्हा करतो ना तेव्हा आकारांत होतं आणि इथं काय एक मात्रा आहे म्हणजे ए. आकारांताचं काय आलं? एकारांत. पुलिंगी नामाचे आकारांताचं एकारांत. ओके. चलो पुढे. पुढील शब्दातील अनेक वचनी रूप ओळखा. पुढील शब्दातील काय म्हणले बाळांनो? अनेक वचनी रूप ओळखायला लावले तुम्हाला. अनेक वचनी. अनेक वचनी म्हणजे पुढील शब्दाचे कोणता जो अनेक वचनी होतो? आज्ञे, आज्ञा, आशी आणि आज्ञाने. म्हणजे आज्ञा हा शब्द आहे. आज्ञा हा शब्द आहे. या आज्ञा शब्दाचं अनेक वचन काय होतं? असं म्हणणं आहे त्यांचं. आता सांगा बरं आज्ञाचा आज्ञे आहे का आज्ञा आहे का आशी आहे का आज्ञाने? हे बघा मी तुम्हाला एक ऑर्डर केली. ऑर्डर करणं म्हणजे काय की आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो समजा, हॉटेलमध्ये. तर हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर आपण आहे ना वेटरला एक आज्ञा करतो. एक आज्ञा केली किंवा शिक्षकाने विद्यार्थ्याला एक आज्ञा केली आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी काय केलं? 2 आज्ञा केल्या किंवा एकापेक्षा जास्त आज्ञा केल्या, 10 आज्ञा केल्या. काही फरक पडला का? नाही ना. एक आज्ञा, अनेक आज्ञा. म्हणजे अनेक वचन काय राहिलं रे? तर तेच राहिलं ना. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य आहे. मग असे किती शब्द आहे किंवा असे कोणकोणते शब्द आहे त्यांचं अनेक वचन आकारांतामध्येच राहतं, जे बदलत नाही. त्या शब्दाचं अनेक वचन त्याच शब्दामध्ये असतं. आज्ञाचं आज्ञाच राहतं. ते पण जाणून घ्या. बघा बघा पूजा शब्द आहे. एक देवाची पूजा केली आणि अनेक देवांची पूजा केली. काय झालं रे? एक पूजा, अनेक पूजा झालं. एक विद्या, अनेक विद्या. एक तराजू, अनेक तराजू. एक नीती, अनेक नीती. एक सभा, अनेक सभा. एक गती, अनेक गती. एक मती, अनेक मती. अनेक रज्जू, अनेक रज्जू. ओके. रिव्हिजन घ्यायचं, लगेच रिव्हिजन घ्या. एक पूजा, अनेक पूजा. एक विद्या, अनेक विद्या. एक तराजू, अनेक तराजू. एक नीती, अनेक नीती. एक सभा, अनेक सभा. एक गती, अनेक गती. एक मती, अनेक मती. आणि एक रज्जू, अनेक रज्जू. चलो पुढे बघा आता. चांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. चांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधायचे तुम्हाला. म्हणजे वचन बदलायचं. वचन म्हणजे काय ना, एक वचनचं अनेक वचन करायचं. वचन म्हटलं इथं तुम्हाला डायरेक्ट असे शब्द येणार अनेक वचन करा वगैरे, कधी कधी वचन येणार आहे. मग चांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधायचं. म्हणजे अनेक वचन काय होतं त्याचं, असं त्याचा अर्थ होतो. हे बघा चांदण्या, चंद, चांदणी, चांदणा.
एक चांदणी, अनेक छंद येईल का नाही? चांदणे पण नाही, चांदणा पण नाही, तर एक चांदणी, अनेक चांदण्या, अनेक चांदण्या. एक चांदणी, अनेक चांदण्या हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1. ओके. चलो पुढे बघा आता. अशा पद्धतीत तुम्ही थोडंसं नोटीस करा किंवा ॲनालिसिस करा. तेव्हा तुमचा अभ्यास वाढणार आहे. मराठी व्याकरणाला तुम्हाला 25 पैकी हमखास 25 पैकी 25 गुण मिळू शकतात. फक्त व्यवस्थित तयारी करा, प्रॉपर करा, तेव्हा पडतील तुम्हाला, असे नाही येणार. बघा, खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द निवडा. खालील शब्दातील स्त्रीलिंगी काय बघा बरं? शाळा, घरटे, झाड आणि घरटे. हे बघा, मराठी व्याकरणामध्ये लिंगाचे प्रकार किती आहे? तर 3 लिंग आहे. 3 कोणकोणते बघा? पुलिंग. पाठ होऊन जाईल, तुम्ही जर बॅच केली ना माझी PYQ ची, हे डायरेक्ट पाठ होऊन जाईल, तुम्हाला काहीच वाटणार नाही. स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. आणि काय तर नपुंसकलिंग. जर पुरुष जातीचा बोध झाला तर त्याला पुल्लिंग म्हणतो आपण. स्त्री जातीचा असेल तर स्त्रीलिंगी, आणि एकापेक्षा अनेक असेल किंवा पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही, त्याला म्हटलं जातं नपुंसकलिंग. ओके. आता पुल्लिंगला सर्वनाम वापरायचं तो, स्त्रीलिंगीला वापरायचं ती, आणि नपुंसकलिंगीला वापरायचं ते. ओके. आता बघा, घरटे काय रे? ते घरटे, ते घरटे. ओके, ते आलं इथं. झाड काय? तर ते झाड, ते झाड. ओके. आणि घरटे तर येणार नाही, कारण घरटी वगैरे अनेक वचन आहे. घरटी काय? तर अनेक वचन आहे. हे काही हे नाही, घरट वगैरे असतं तर ठीक आहे, ते घरट झालं असतं इथं. त्याच्यामुळं हे 3 तर पर्याय कट झाले. आता शाळा आहे. शाळा, तो शाळा असं म्हणतो का आपण? आपण काय म्हणतो? ती शाळा माझी होती. काय म्हणतो? ती शाळा माझी होती, असं म्हणतो की नाही? मग सर्वनाम कोणतं वापरलं? ती. कोणत्या याच्यामध्ये गेला? स्त्रीलिंगीमध्ये. मग आता इथं समजतंय मला की खालील शब्दातील स्त्रीलिंगी रूप कोणतं आहे? तर ती शाळा. बरोबर. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. 1 हे काय? तर योग्य. ती शाळा. पुल्लिंगीसाठी तो सर्वनाम वापरा, स्त्रीलिंगीसाठी ती, आणि नपुंसकलिंगीसाठी ते वापरायचे. जेव्हा काय होतं माहिती का, कन्फ्यूज होता ना तुम्ही, तेव्हा ऑप्शन कट करत जा. ऑप्शन जर कट करायला जर शिकले ना, तर तुमचा मार्क वाढणार. आता ते झाड जर वाटतं ना, लगेच कट करायचा. घरटे, ते घरटे ना, लगेच कट करायचा. आता उरलं घरटी आणि शाळा. आता घरटी काय? अनेक वचन आहे, अनेक वचन. पण इथं एक वचन अनेक वचनचा काहीच संबंध नाहीये, कारण आपल्याला काय म्हणले? स्त्रीलिंगी म्हणले, स्त्रीलिंगी. मग स्त्रीलिंगी काय? ती शाळा आहे. ओके. चलो पुढचा प्रश्न. विरुद्ध लिंगी शब्द निवडा. विरुद्ध लिंगी. हंसच्या बघा, एकाच प्रकारचे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. मुंबई शहरचा पेपर खूप सोपा होता. फक्त मुलांनी चुका केल्या आणि 1-1 मार्कांनी घरी बसले बिचारे. त्याच्यामुळं तुम्ही या चुका करू नका. मी वारंवार सांगतोय, पैशाकडे बघू नका, बॅच करा, तुम्हाला फायदा होणार आहे. उगाच काहीतरी उगाच सांगत नाही, अनुभव सांगतोय तुम्हाला, त्यानुसार आहे. एकदाच पैसे जाणार, तुम्ही 5-5, 10-10 हजार खर्च करता ऑनलाईनला, ऑफलाईनला. मग तुम्हाला ऑनलाईनची एक बॅच घ्यायला काहीच हरकत नाहीये. बरं ना? बघा, विरुद्ध लिंगी शब्द काय? तो हंस आहे, तो हंस. बरं ना? तो हंस आहे. आता विरुद्ध लिंगी म्हणजे तेच आहे. तो हंस, तो हंस म्हणजे काय झाला? हा पुलिंगी. हा काय? तर पुलिंगी. त्याच्या विरुद्ध लिंगी काय येणार आहे? स्त्रीलिंगी. स्त्रीलिंगी. ओके. आता मी लिहिले तर तो, तो हंस असं लिहिलं. आता याचं विरुद्ध लिंग हंसा, हंसीन, हंसी यापैकी नाही. आता हा प्रश्न जो आहे ना, हा प्रश्न PSI 1996 ला जशास तसा आलेला आहे. PSI 1996 ला तसाच उचलला आणि मुंबई शहर 2024 ला टाकून दिला. मुंबई शहर 2024 ला टाकून दिला. नवीन मुलांनी समजून घ्या, किंवा ज्यांचे मार्क नाही वाढत त्यांनी समजून घ्या. PYQ किती गरजेचे. 96 चा प्रश्न 24 ला आलेला आहे. लक्षात अजून पण आलेला आहे बऱ्याच ठिकाणी, पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. जर माहिती आहे ना, तो हंस काय येईल? लगेच ती हंसी. काय येईल? तर ती हंसी. पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पण जर हा प्रश्न जर तुमच्या वाचण्यातला जर असता ना, वाचनातला, तर तुम्ही लगेच याचं उत्तर लिहिलं असतं, तो हंस, ती हंसी. ओके ना? पर्याय क्रमांक 3 हे काय त्याचं योग्य उत्तर आहे. चलो पुढचा प्रश्न बघा, काय सांगितलंय? दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा. गायरान. बघा, दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा. गायरान शब्दाचे. आता इथं 2 आलेले, पुलिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग आणि उभयलिंग. गायरान हे सगळे ऍज इट इज आलेले आहे मुंबई शहरला.
मी माझ्या मनाचे नाही घेते, मुंबईला विचारले गेलेले तेच घेतो आपण. गायरान. आता जेव्हा सामासिक शब्द असतो ना, सामासिक म्हणजे एका घटकाचा दुसऱ्या घटकाशी काहीतरी संबंध असतो, त्याला सामासिक म्हणतात. त्यावेळी काय करायचं माहितीये का, त्यावेळी शेवटचा शब्द बघायचा. गाय नाही बघायचा, ती गाय नाही म्हणायचं. आता आता काय म्हणायचं, ते रान म्हणायचं. काय म्हणायचं, ते रान. मग आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, जर पुलिंगी असेल तर त्याला वापरायचं सर्वनाम तो, स्त्रीलिंगी असेल तर ती, आणि नपुंसकलिंगी असेल तर ते. मग आता इथं काय वापरणार, ते वापरणार, बरोबर ना. आणि हा सामासिक शब्द आहे. कोणता आहे तर सामासिक शब्द. जसं की भरपूर शब्द आहेत याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो. भाजीपाला, भाजीपाला. आता भाजी वेगळी, पाला वेगळा. मग इथं काय ना, तो पाला. इथं काय वापरला तर तो पाला. पर्याय क्रमांक याचा काय राहील, पुलिंग राहील. असे खूप शब्द आहे सामासिक मधले. देवघर, हे बघा देवघर, देवघर. इथं काय करायचं, ते घर, ते घर. देव शब्द नाही, तो देव नाही. इथं काय म्हणायचं, ते घर म्हणायचं, म्हणजे नपुंसकलिंगी. तसं गायरान म्हटलं तर काय, तर ते रान म्हटलं, ते रान. ते रान म्हटल्याच्या नंतर पर्याय क्रमांक 3 हे काय झालं, नपुंसकलिंगी. लगेच समजत असेल तुम्हाला, पुलिंगी तो, स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी ते वापरायचं. ओके, अशा पद्धतीने अभ्यास करा, जेणेकरून तुमचे मार्क वाढणं गरजेचे. मार्क. आता बघा, दिलेल्या शब्दाची विभक्ती एकदम बेसिक प्रश्न होते, बेसिक होते, काय अवघड नव्हते. पण तरी पण विद्यार्थ्यांचे एक एक मार्क गेलते, कारण त्यांनी डीप मध्ये अभ्यास केला होता. अभ्यास करताना डीप मध्ये केला, प्रश्न येताना तुमचा बेसिक वर आला, सोपे आले प्रश्न. त्याच्यामुळे बघा, दिलेल्या शब्दाची विभक्ती ओळखा. पुस्तके, पुस्तके शब्दाची विभक्ती काय म्हणलेले बघा, चतुर्थीचे प्रत्यय कोणते राहतात, चलाते, चलानाते, चलानाते. ओके, प्रथमाला प्रत्यय नाही, प्रत्यय नाही. तृतीया काय, नि, ही, ती, नि, ती, ही आणि ही. ओके, आणि पंचमीला काय, ऊन, हुन. पंचमीला काय तर ऊन, ऊन. ओके. आता पुस्तके, पुस्तकेला कुठली लागली का प्रत्यय, बघा सलाते, सलाते लागले का नाही, पर्याय कट झाला. तृतीया निशी, निशी लागले का, नाही लागलेलं. ओके, पुस्तक शब्द घ्यावा लागेल आपल्याला. इथं पुस्तक आहे ना, अनेक वचनी ते, त्याला के म्हणजे ए मात्र धरू नका तुम्ही. ओके, हा नाही लागलेला. पंचमीचा ऊन, ऊन लागलाय का, नाही. मग आता पुस्तक शब्दाला कोणता प्रत्यय लागला, तर कोणताच प्रत्यय लागलेला नाही, कोणताच प्रत्यय लागलेला नाही. पुस्तक हे शब्द प्रथम अविभक्तीमध्ये, पुस्तक हे शब्द काय बाळांनो, तर प्रथम अविभक्तीमध्ये पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 हे काय तर योग्य उत्तर आहे. लक्षामध्ये. चलो पुढचा प्रश्न बघा. आणि एकूण विभक्त्या विचारल्या की सांगायचे, एकूण विभक्त्या 8 आहे. आणि कारकार्थ जर विचारले, कारकार्थ, तर कारकार्थ किती सांगायचे, 6. आता मी काय करणार माहितीये का, पुढची जे आपलं PYQ बॅच मध्ये जे विभक्तीवर एखादा प्रश्न आला ना, मी डायरेक्ट विभक्तीचा चार्ट घेणार तुमच्यासाठी, पूर्ण जसाच तसा घेणार. म्हणजे त्याच्याने काय तुमच्या विभक्त्या पण होतील. हा फायदा होतो तुम्हाला. तुम्ही परत जाऊ शकत नाही पुस्तकामध्ये, एवढा वेळ नसतो. पण बॅच केली ना तर डायरेक्ट एकाच्या रिलेटेड सगळा अभ्यास होऊन जातो. ओके, चलो पुढे. खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द, सामान्य रूप न होणारा शब्द कोणता. तर सामान्य रूप म्हणजे काय, बघा मूळचा शब्द असतो, मूळचा शब्द, त्याच्यामध्ये बदल होतो, त्याच्यामध्ये काय होतं, बदल होतो. बदल झाला तर त्याला सामान्य रूप म्हणतात. आणि विभक्तीचे प्रत्यय, विभक्तीचे प्रत्यय. ओके, आता बघा मूळचा शब्द घ्यायचा, त्याच्यामध्ये बदल करायचा. बदल केल्याच्या नंतर जो शब्द राहील तो तयार झाला त्याला म्हणायचं सामान्य रूप. आणि शेवटी करातील विभक्तीचे प्रत्यय. उदाहरणार्थ आपण म्हणलं राम म्हणलं, उदाहरणार्थ काय म्हणलं, राम, रामाला, रामाला असं म्हणलं आपण, बरोबर ना. आता ला लागला प्रत्यय, हा विभक्तीचा आहे. आणि हा होता मूळचा शब्द. आता मूळच्या शब्दामध्ये बदल केला, मग तुमचा शब्द झाला सामान्य रूप. तो शब्द काय झाला तयार, सामान्य रूप झाला, बरोबर. मग आता खालीलपैकी इथं काय म्हणलं, तुमचा न होणारा म्हणजे त्याचं सामान्य रूप होऊ शकत नाही असा शब्द सांगा आम्हाला कोणता आहे. तर बघा पहिला आहे तुमचा झाड शब्द, झाड. झाड पासून तयार झाला तुमचा झाडा, झाडाला. इथं सामान्य रूप झालं का, हो याचं झालं. सिंह पासून काय झालं, सिंहाला. बघा सिंह, सिंहाला, सिंहाला. हे बघा प्रत्यय लिहितो, झाला का, हो झाला, याचा पण झाला.
त्याच्यानंतर मुलगी, मूल शब्द मुलगी, अनेक मुलींनी, बरोबर ना, मुलगी मुलग्या वगैरे होऊ शकते याच्यामधलं. पण बघा फोटो शब्द आहे, फोटो. फोटो, एक फोटो काढला किंवा आपण म्हणतो तिथं 10 फोटो मागितले फोटोला किंवा फोटोने, बरोबर ना, काम होतंय फोटोने. मग इथं फोटो या शब्दाचं सामान्य रूप झालं का, तर नाही झालं. फोटो या शब्दाचं सामान्य रूप झालेलं नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 योग्य होतं. का, कारण का, आता न होणारा विचारला ना, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 फोटोचा अनेक सामान्य रूप काय, तर फोटोच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही. अपवाद आहे, भरपूर आहे असे अपवाद, मी ते तुमचे देणार आहे. बघा आता इथं फोटोचा आणखीन रिलेटेड आहे, तुम्हाला हे पण समजलं पाहिजे. ओकारांत, ओकारांत पुलिंगी नामांचे सामान्य रूप ओकारांतातच राहतं. ओकारांत म्हणजे इथं ओकारांत म्हणजे काय, आता धनको शब्द आहे ना, धनको उच्चार करताना उच्चार केल्यानंतर ओचा उच्चार होतो, म्हणून त्याला म्हणायचं ओकारांत. धनको, धनकोस, बघा तेच राहिलं बघा, धनकोच, बरोबर. रुनको, रुनको, किलो, किलो, आणि फोटो, फोटो. झालं का रे, हे बघा धनकोचं सामान्य रूप काय तुमचं, धनकोच आहे बाळांनो, धनको. ओके, रुणकोचं सामान्य रूप काय तुमचं, बघा रुणकोचं, तर रुणकोच आहे. त्याच्यानंतर किलोचं सामान्य रूप काय तुमचं, किलोच आहे, किलोच आहे. आणि फोटोचं सामान्य रूप काय तुमचं, तर फोटोच आहे. ओके, मग इथं काय बदल झाला का, नाही झाला ना, मग याला म्हणायचं सामान्य रूप न होणारे. ओकारांत पुलिंगी नामाचे सामान्य रूप हे ओकारांतातच राहतं. ओके, चलो पुढे नेक्स्ट. दिलेल्या शब्दाचे सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा. परत सामान्य रूप म्हणजे त्यांनी मुंबई शहरला काय झालं माहिती का, यावर्षी लिंग विचारो प्रश्न आले, वचन विचारो आले, आणि इथं जे आहे ना सामान्य रूप याच्यावर प्रश्न आले, संधीवर आले होते. ते संधीच्या आता आपल्या पार्ट 2 मध्ये आपण घेतलेले आहे, जे आपले बॅच लॉन्च झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे. ओके, मग याच्यावरच होता ना, मुलं करत बसले पुढचे टॉपिक, हे महत्वाचे होते ते पुढं पुढं करत बसले. त्याच्यामधले फक्त तत्सम तद्भव आता प्रश्न जास्त डीप मध्ये नाही आला. बघा सामान्य रूपाचा योग्य पर्याय, आता उंदीर आहे, उंदीर. बघा उंदीर हा काय तुमचा मूळचा शब्द, उंदीर, उंदराला पांजराने मारले. बघा उंदराला, उंदीर शब्दाचा काय झालं, उंदराला, म्हणजे विभक्तीचा प्रत्यय काढला आणि मूळ शब्दामध्ये काय केलं तर मी बदल केला. मग उंदीर पासून काय झालं, उंदरा, उंदीर पासून काय झालं तर उंदरा झालं ना. मग इथं पर्याय क्रमांक काय दिसतोय बघा बरं, उंदरा आहे का, उंदिरा, नाही नाही उंदिरा नाही येणार, उंदिराचं इथं नाही येणार, बरं ना. इथं उंदीर आहे का, नाही. मग उंदीर शब्दाचं सामान्य रूप काय झालं, उंदरा. उंदीर शब्दाचं सामान्य रूप काय झालं तुमचं, उंदरा झालं. चलो पुढे. खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. तू त्या राजपुत्राला वर, तू त्या राजपुत्राला वर, याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय क्रियापद ओळखायला. आता हा प्रश्न जो आहे ना, हा तुम्हाला आहे ना 3 ते 4 टाइप मध्ये येतो, 3 ते 4 टाइप मध्ये. बघा, वर पिता, वर पिता, मुलाच्या लग्नात, मुलाच्या लग्नात, तोऱ्यात, वावरत होता, वावरत होता. ओके, तू त्या राजपुत्राला वर, तू त्या राजपुत्राला वर. ओके, हे 2 झाले, हे 2 लक्षात ठेवा. आता आणखीन याच्यामधले हा बघा, कैकेयीने दशरथाला 2 वर दिले. बघा कैकेयीने, कैकेयीने दशरथाला, दशरथाला 2 वर दिले, 2 वर दिले. ओके, आता बघा वर पिता, वर पिता हे काय माहिती का तुमचा इथं, आता हा तुमचा विशेषण आहे, इथं हा विशेषण आहे. का बरं माहिती का, पिता आहे नाम आहे, पिताबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे वर, म्हणून इथं विशेषण आलेलं आहे वर पिता. ओके, आता तू त्या राजपुत्राला वर, आता इथं वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द हा क्रियापद हा वर आहे, क्रियापदाचा हा वर आहे, म्हणून इथं हा तुमचा काय तर क्रियापद झाला हा दुसरा. आणि कैकेयीने दशरथाला 2 वर दिले, किती वर दिले तर 2 वर दिले. आता इथं हा नाम आहे, इथं काय तुमचं नाम आहे आणि 2 काय तुमचं विशेषण आहे. म्हणजे बघा आता किती टाइप मध्ये विचारलं, एकच शब्द वेगवेगळ्या अँगलने विचारलाय. इथं वर पिता मुलाच्या लग्नात तोरत वावरत होता, मग इथं पिता जो आहे ना पिता, तर त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगणार शब्द वर आहे म्हणून विशेषण. तू त्या राजपुत्राला वर, इथं वाक्याचा अर्थ पूर्ण करतोय, मग ते क्रियापद झालं. आणि कैकेयीने दशरथाला 2 वर दिले, किती वर दिले 2 दिले. आता वर म्हणजे इथं काय तुमचं नाम आहे,
वर काय तुमचं नाम आहे, पर्याय क्रमांक इथलं याचं वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द काय तर वर आहे, म्हणून 3. ओके, चलो पुढे नेक्स्ट. म्हणजे हे समजलं पाहिजे तुम्हाला. अभ्यास असा करायचा, याच्यावर 3 टाईप प्रश्न आले लगेच लिहून ठेवायचं वहीमध्ये, तिन्ही पण. दिलेल्या पर्यायातील तत्सम शब्द निवडा, हा शेवटचा प्रश्न आहे आपला, हा शेवटचा आहे बघा. प्रॉपर करा, 100% यश मिळेल. जर प्रॉपर केलं नाही, थोड्या चुका केल्या तर 1 मार्काने जाऊ शकतो रिझल्ट न जाण्यासाठी हे सगळे करा व्यवस्थित, तेव्हा तुम्हाला फायदा होणार आहे. ओके, चलो. आणि ती संपूर्ण जी बॅच आहे ती पण करायची तुम्हाला. बघा दिलेल्या आपली जी बॅच मध्ये सगळे आता बघा दिलेल्या पर्यायातला तत्सम शब्द निवडायचा. तत्सम शब्द म्हणजे काय माहिती का, संस्कृत भाषेतून जेव्हा मराठीमध्ये येतो तेव्हा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही, त्याला म्हणायचं तत्सम. लक्षामध्ये, संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये जर आल्याच्या नंतर कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, त्याला म्हटलं जातं तत्सम शब्द म्हटलं जातं. ओके, मग आता बघा पिता, सासू, कुळा, रेडा. आता बघा सासू शब्द कोणता रे, तद्भव आहे. ओके, खुळा आणि रेडा हे दोन्ही पण शब्द कोणते तुमचे, देशी शब्द आहे, देशी. ओके, मग आता पिता हा शब्द कोणता आहे तुमचा, तत्सम आहे. पिता हा शब्द कोणता आहे, तत्सम आहे. आणि तत्सम शब्दांची जर तुम्हाला ट्रिक पाहिजे असेल, तर तुम्हाला आपली बॅच करावी लागेल. याच्यामध्ये एक स्टोरी सारखं बनवलेलं आहे. तत्सम, एक राजा होता, त्याचं नाव जगन्नाथ गृहण होता, तो कपाळी मस्तक लावायचा, सगळे दिले तत्सम, तद्भव, देशी, कानडी सगळ्या शब्दांची ट्रिक दिलेली, पण ती पूर्ण बॅच मध्ये, तेव्हा तुम्हाला याचा फायदा होणार आहे. ओके, चलो बघा आता काय म्हटलं इथं, संस्कृत मधून जशाच तसे मराठीत आलेल्या म्हणजे त्यांच्या मूळ रूपात बदल न झालेल्या त्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतात. संस्कृत मधून जशाच्या तशा मराठीत आलेल्या, त्याच्यामध्ये बदल नाही झालेला, म्हणजे त्यांच्या मूळ रूपात बदल न झालेल्या शब्दांना काय म्हणतात, तत्सम. जसं उदाहरणार्थ बघा, राजा, संत, उमेश, स्वामीपिंड, प्रातःकाल, उत्तम, पिता, सूत्र, कार्य, पृथ्वी, देवर्षी. हे मोजकेच घेतले मी, असे खूप आहे, 80-90 प्रश्न आहे जवळपास, ते ट्रिकच्या माध्यमातून शिकवलेले बॅच मध्ये. ओके, चला अशा प्रकारे आज आपलं लेक्चर इथंच थांबतंय. लवकरच आपलं पुढचं लेक्चर पण येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची त्यांनी आजच ऍप डाउनलोड करून ठेवा, संपूर्ण बॅच करा आणि PYQ ची बॅच करा, खूप फायदा होणार आहे. खूप मनापासून सांगतोय तुम्हाला, रिझल्ट येईल तुमचा, मार्क वाढतील. उगाच एवढं जीव काढून कोणी सांगणार नाहीये. जर काही माहिती लागत असेल तुम्हाला तर बघा माझा नंबर पण आहे, तो नंबर पण मी तुम्हाला सुरुवातीला दिलेला आहे. ओके, चला आजचं लेक्चर आपलं इथंच थांबवतोय. लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटूया. धन्यवाद.